बघा हा एकदम असा आपला पिझ्झाचा एक पार्ट असते की नाही, सेम त्या टाइप मध्ये आहे. त्यामुळे खाताना हातात घेतलं भारी पण वाटतंय. ही जरा सँडविच जरा जास्त करपले, लक्ष देऊ नका, इथं लक्ष द्या. बघा ही सँडविच ही एकदम परफेक्ट. तर आज तुम्हाला आता मी ब्लॉग बनवायला चालू केलं तुमच्यासाठी, वेळात वेळ काढून, तुम्हाला नाराज करणार नाही अजिबात. आता आज पण एक तुम्हाला नवीन रेसिपी दाखवतो. ही रेसिपी तुमच्या घरामध्ये लय जणांनी करून खाल्ली पण असणार आहे किंवा लय जणांना ती माहित पण नसणार आहे. जर माहित असेल तर कमेंट करून सांगा, आणि माहित नसेल तर जी आहे ती तुम्हाला दाखवतो, ती तुम्ही करून बघा. तर आज शिळ्या चपातीचं सँडविच. सँडविच म्हणजे कसं, सँडविच लय स्टँडर्ड प्रकार आहे, पण कसं आपण घरगुती कुठल्याही गोष्टीला काही नाव देऊ शकतो. त्यामुळे आम्ही शिळ्या चपातीच्या मध्ये टमाटर, कांदा, कोथिंबीर, चटणी, मीठ आणि तेल टाकून एक मसाला बनवलाय, आणि त्या मसाल्याचं म्हणजे एक मिश्रण बनवलंय. ती मिश्रण त्या चपातीत घालणार आहे, आणि चपातीत घातल्यानंतर ना ती तव्यामध्ये तेलात भाजणार आहे. त्याला आम्ही चपातीचं सँडविच म्हणतो, आणि ही आम्ही लई वर्ष झालं करतोय. आमची आई लहानपण, आम्ही लहान असल्यापासून आम्हाला करून घालत्या. आता ते तुम्हाला दाखवतो नेमकं काय आहे. तर ही बघा चपातीचं भाजलेलं तयार सँडविच आहे. आता ह्या चपातीच्या आतमध्ये काय काय बघा, फक्त हे बघा कसा धुरळा एकदम धूर मस्तपैकी, टमाटर, कोथिंबीर, कांदा, चटणी, आणि कसं भाजलं एकदम कुरकुरीत झाले बघा, नुसतं एकदम कुरकुरीत. आणि खायला तर एवढं भारी लागते ना, हे असलं दुकानात बिकानात गेल्याचं ती आपण वेगवेगळं खातो ना, त्याच्यापेक्षा घरातलं एकदम खतरनाक लागतं. एकदा करून बघा. आता ही कसं कसं केलंय ही तुम्हाला फक्त दाखवतो. हे बघा इकडे तवा तापत ठेवलाय, ही माझी आई आणि आता इथं एक कच्च म्हणजे तयारी ठेवलेली आहे. आता इथं आईनं तेलात आपलं तव्यावर तेल टाकलंय, तेल भाजलं. आता ही थांबा एक मिनिट थांब. आता ही शिळी चपाती आहे कालची राहिलेली, म्हणजे शिळी चपाती घरातल्या बायकांना सगळं माहित असते, कुठला माल कसा वापरायचा आणि कसा घरातल्या पोटात घालवायचा. तर ही शिळी चपाती, ह्या शिळ्या चपातीमध्ये बघा हे सगळं तयार केलेलं मिश्रण, टमाटर, कोथिंबीर, कांदा, आणि काय टाकले ग, तेल, मीठ, कोथिंबीर, चटणी, हा एवढंच. म्हणजे एका चपातीचे 2 सँडविच होते ती. त्यामुळे नीट बघा, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, घरगुती आहे. त्यामुळे तुम्ही खाल्ली पण असेल, आणि नसेल तर करून खावा, एवढंच आहे. फक्त ते मिश्रण त्यात टाकायचं, अशी चपाती ठेवायची आणि कर ग हे असं तेलात तव्यावर टाकलेल्या तेलामध्ये भाजायला टाकायचं. म्हणजे काय म्हणा, शॅलो फ्राय, हाफ फ्राय, सगळं फ्राय, चिंद्या फ्राय. आणि वरनं उलताना असं दाबायचं बरं का, कारण दाबल्यानंतर ना जो फ्लेवर बाहेर निघणार आहे ना, तो अजिबात कुठल्याही गोष्टीला माग सरतोय. हे बघा आता सगळं कडक होतं. दाबून दाबून करायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर पण वाढतो आणि कडक पण होते. आणि गॅस असा एकदम सुरुवातीला फुल करायचा. आता ही बघा हळूहळू हळू आपलं कसं बुडबुडे यायला लागलेत बघा. कांदा कसा नाचायला लागला बघा, नसते का नसते का, हे का हे का. आणि इकडं तेलानं बुडबुड्या काढले, त्याला बघून हसायला तोंडाला फेस आलाय. कांदा एकदा जरा वेळ झाली की असं उलटायचं, बघा असं उलटायचं. आता एक बाजू भाजल्या आणि आता दुसरी बाजू पण भाजायला लागलेली आहे. आता बघा दुसरी बाजू कशी भाजल्या. एक नंबर भाजल्या. जरा करापल्या, जरा घ्या समजून आता तुम्ही पण. कसं असतंय फोनच्या नादात जरा करापलं, आईचं पण लक्ष नव्हतं. घ्या समजून, त्याला काय असतंय. क्लिअर का होईना. चांगलाय चांगलाय. हा आता मस्त पैकी भाजली. वरनं जरा तेल कमी आहे, पण हे असं एकदम आता किती कुरकुरीत झालं बघा. हे पण बघा किती कुरकुरीत आहे एकदम एकदम असं. आता ही मधनं तोडायचं राहिले, तोडून मी नंतर ना खातो. एकदम साधं सिंपल रेसिपी आहे, घरात एकदम तुम्ही करून खाल्ली तरी सुद्धा तुम्हाला लय आवडणार आहे बघा. काढून पण ठेवली. ही जरा सँडविच जरा जास्त करपले, लक्ष देऊ नका, इथं लक्ष द्या. बघा ही सँडविच ही एकदम परफेक्ट आहे. ही माझ्या नादात फोन आला, त्यामुळे आईनं पण माझ्याकडे लक्ष देत देत ती करपवलंय. त्यामुळे इथं लक्ष द्या. आणि असं सँडविच तुम्ही घरात बनवून खावा, असं लय बनवू नका, नाही तर घरातल्या शिव्या बसलेल्या. ही सँडविच एक नंबर आहे, ही एक नंबर आहे. ही जरा करपले, माझ्यामुळे करपले. तर आता मी तुम्हाला हातात घेऊन खाऊन दाखवतो सँडविच कसं भारी लागतंय. बघा हा एकदम असा आपला पिझ्झाचा एक पार्ट असते की नाही, सेम त्या टाइप मध्ये आहे. त्यामुळे खाताना हातात घेतलं भारी पण वाटतंय. आणि चवीला ह्याच्यासारखं काय नाही चवीला, आणि तुम्हाला पण चांगलंच माहित आहे, त्यामुळे खाऊनच दाखवतात तुम्हाला. चटणी मिठाची चव, घरची चटणी,
आणि आईच्या हातचं प्रेम त्यात गरम गरम ह्यात असं उड्या मारायला लागले, त्यामुळे लय भारी वाटतंय. कसं आहे ही आहे, हिच्या हातच्या रेसिपी आहे. आता ही तुमच्या घरात करतात का नाही मला माहित नाही. करत असेल तर कमेंट करून सांगा, नसेल तर करून बघा आणि खाऊन बघा आणि मला नक्की सांगा कमेंट करून की कसं लागलं सँडविच. जेव्हा या हॉटेलात हा हा खायला घरी या. हा खायला घरी या, घरी या, येऊन इकडे गर्दी करू नका, आपल्या हॉटेलवर या. बाय बाय. तर आज आपल्या हॉटेल तुळजायला सांगलवरनं एक फॅमिली जेवायला खास आल्या. त्यांच्या एका मुलीचं कराडमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे आणि ती सेम ह्या रोडला जाताना आपल्या हॉटेलला आवर्जून थांबलेत आणि जेवलेत. पण ती मुलगी काय आपल्या ब्लॉग मध्ये यायला काय नको म्हणायला लागल्या, लाजायला लागल्या. तर राहू दे तिचा रिव्ह्यू घ्यायचा. आपण बाकीच्या फॅमिलीचा रिव्ह्यू घेऊ आणि त्यांना विचारा जेवण कसं वाटलं. एक नंबर जेवण होतं, तुम्ही पण या, आम्ही पण आलो. आता थांबा, आता एक एक हळूहळू सांगा. तुला कसं वाटलं? जेवणाची क्वालिटी एक नंबर होती. हा तुला रे? आम्ही पण आलोय, तुम्ही पण या. एक नंबर जेवण होतं, बागात टॉप. काकी नाही विचारा, काकी तुम्हाला कसं वाटलं? एक नंबर. सगळ्यांना जेवण आपलं आवडतंय, त्यामुळे तुम्ही पण लवकरच आपल्या हॉटेलला जेवायला या. हॉटेल तुळजाई, कराड रोड, विटा.